जुन्नर तालुक्यातील नामांकित पैलवान आणि लोहार समाजातील सामाजिक कार्यकर्ते कैलास पवार यांचा तिघांनी भर दिवसा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। नारंगाव पोलिसांनी यातील सुनील मारुती पवार, मंगल मारुती पवार आणि प्रवीण मारुती पवार सर्व राहणार केंदूर या 3 सख्या भावांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलेला असून प्रवीण आणि मंगल या 2 आरोपींना अटक केले। मुख्य आरोपी सुनील हा अद्याप देखील फरारी आहे। निमगाव सावा गावातील कैलास पवार हे लोहार काम करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत होते। कुस्तीपटू म्हणून त्यांनी अनेक पदकं पटकावली होती। मागील वर्षी आरोपी आणि मयत कैलास पवार यांच्यामध्ये लग्नामध्ये धक्का लागण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाले होते, परंतु याला मानवी तस्करीची किनार असल्याचा आरोप आता मयत कैलास पवार यांच्या कुटुंबियांनी केलाय। आरोपी हे मानवी तस्करी करत असून लांबून मतिमंद लोकांचे अपहरण करून त्यांना इतर लोकांना वेठबिगारीसाठी विकत असायचे। या प्रकाराला कैलास पवार यांनी विरोध केल्यामुळे ही हत्या झाली असल्याचा आरोप कैलास पवार यांच्या कुटुंबियांनी केलाय। दरम्यान मुख्य आरोपी सुनील पवार आणि अन्य आरोपींना देखील तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी नारंगाव पोलिसांना दिलेला आहे। याच बातमीचा घेतलेला हा आढावा जुन्नर टाइम्स, निमगाव सावा, तालुका जुन्नर। माझी नात तेवढी माझी गुरुदा एवढं सोनं कधी अपग माझी राहत आहे। एवढं देव माझ्या बाबाची एवढं बाई नाही पहिली पोलीस केस केलेली होती, पहिली काय पोलिसांनी काय काय तपास केला? माहिती दिली त्यांना, पण त्यांनी काय तपास नाही त्यांचा। 3 आरोपी काय 2 आरोपी अटक आहेत ना? आरोपी 3 आणि आमचा इथं लाल कोटीचा पोर आहे ते बदलले। माझ्या लेकाचा घात गेला, मी काय करूया मी काय करू यांना बोलला चालता नाही ते होते पप्पा बोलला मी यांना कुठून पप्पा आणू देऊ त्याच्या तरी पोरग्याच्या त्यांच्या या कुटुंबाला आहे ना वारंवार यांचे ना मागच्या म्हणजे 2-3 वर्षापूर्वी त्यांच्या भावाचं लग्न होतं शिरवलीमध्ये। शिरोली कोणती? शिरवलीमध्ये लग्न होतं, कारखाना आपले ते शिरवली तर सुलतानपूर शिरवली ह्या यांच्या भावाचं लग्न होतं। तिथे एक शाब्दिक चकमक झाली होती, यांचा पाय त्यांच्या पायावर पडला, ते जे आरोपी आहे त्याच्या, तर त्याच्यावरून त्यांचा वादिवाद झाला। वादिवाद झाले होते तिथं थोडीशी हातापाई झाली। हातापाई झाल्यानंतर तिथून पुढे तो जो वाद पेटतच गेला। त्यातल्या त्यात त्याचे असे उलटे पालटे उद्योग होते त्या पोराचे। म्हणजे कुठला आहे तो पोरगा? केंदूरचा आहे, सुनील मारुती पवार, मंगल मारुती पवार आणि काहीतरी प्रवीण मारुती पवार। तुमच्याच नातेवाईक म्हणजे जवळचे नाहीये, आमच्या समाजापैकी आहे, पण त्यांचा आमचा म्हणजे कोणता असं जास्त जवळचं नाही। तर त्याच्यानंतर ना आम्ही त्या सामाजिक मिटिंग मध्ये बसलो होतो। म्हणजे ती भांडणं झाली फक्त लग्नात नाचण्यावरून का असं काय? लग्नात झालं ना नाचण्यावरून। तर हे दाजी आमचे एक सामाजिक कार्यकर्ते होते, तर त्यांचं त्या मुलांचं आहे ना हे जे आता आपल्या तालुक्यात चालले, हे जे बघा ते हे तस्करी करतात, वेडे इकडून तिकडे विकतात, तिकडून इकडे, तर त्याचा विरोध केला दाजींनी की ते वेडे आणतात हे विकते, तू नको करू बा असं, त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना परिणाम होतो। पण त्यांनी त्याचा
जास्त त्यांनी टेन्शन घेतलं बुवा हा आपल्याला विरोध का करतोय सारखाच प्रवास जातो. म्हणजे त्यांचा असा व्यवसाय होता का जे मतिमंद लोक अशी इकडं म्हणजे त्यांना जर आता पकडलं त्यांना जर समजा व्यवस्थित तपास केला तर कमीत कमी त्यांनी 25-30 वेळी विकली असती. म्हणजे तो धंदा आहे आणि ते विकायचे कोणला? हे जे समजा मेंढपाळे आता आपल्या तालुक्यात धरले होते बागमतीमध्ये ते लोक आहेत. बाकीचे समजा तबेलेवाले असतील ती लोक आहेत ते त्यांना म्हणजे बिगर पगारी ते ठेवून घेतात. म्हणजे त्यांच्याकडून काम करून घेणार? त्यांच्याकडून काम करून घेणे, शेण भरणे, इतर काही दुसरं काम असेल कष्टाचं ते करून घेणे एवढंच. मग हा कुठून आणायचं? हे आता पुण्यातून किंवा मग दुसरीकडून गेला तर तिकडून रस्त्यावरून जे फिरतात त्यांना आणायचं, घरी आणायचं. घरी आणल्यानंतर त्यांचं मारहाण करून त्यांना कुठेतरी ठेवायचं. मग त्याच्या विरुद्ध यांनी आवाज उठवला होता? त्याच्या विरुद्ध त्याला सांगितलं तू आज काही करू नको कार्यक्रम वगैरे असले आणि पुढे पण त्यांना जिथं भेटतील तर त्या टायमिंगला ते फक्त धमकीच द्यायचा तुझा मी कार्यक्रम करणार म्हणून. आता एवढंच हे जे प्रत आहे बघा याचं ऍफिडेव्हिट करून घेतलं होतं आम्ही त्याच्याकडून आरोपीकडनं का याच्यात नमूद पण काय कधीच आहे ते? 2011 सालीचे 2000 पोलीस केस केली आम्ही त्याच्यावर. 2000 कधीच? पोलीस केस 2011 साली हे झाली. तेव्हापासून 2021 सॉरी 2021 काय झालं म्हणजे त्यांनी इथं आला बहिणीला रिव्हॉल्वर दाखवलं, त्यांना शिवीगाळ केली. परत म्हणला तुझ्या भावाला तुझ्या मालकाला मारून टाकू आम्ही असं करू. असं केल्यानंतर बहीण घाबरली, त्याला ऍडमिट केलं होतं. तिथून ऍडमिट करून काढलं आणि पोलीस स्टेशनला केस पण केली. तर साहेबांना त्यांनी पकडून आणलं पण त्यांच्याकडे त्यांनी शस्त्र पुढे लपवलं का काय केलं ते काय माहित नाही. मग त्यांच्याकडे न सापडल्यामुळे साहेब म्हणले काय हा विषय काय वाढवू नका, हे विषय तुमच्या मिटून टाका, मग पुढे काही त्रास नको. त्यासाठी ऍफिडेव्हिट पण केलं होतं. किती 2021 16/2/2021 आता हे वर्ष होईल. काय लिहून दिलं त्याने त्यात? याच्यात पूर्ण म्हणलं इथून पुढे कुठल्याही प्रकारचं मी त्यांना त्रास देणार नाही. ठीक आहे, थोडक्यात सांगा. विरुद्ध जे समजा हे केलंय मग दाजींनी त्यांनी काय बोलले दाजीला तू माझ्या धंद्यात कुठल्या प्रकारे तू अडचणी करू नको, मी तुला हे करत नाही. मग त्याच्यानंतर आता दाजी शेवटी सामाजिक काम होतं हे जर व्हिडिओकडे बोलले तर समजा कोणीतरी बोललं पाहिजे. दाजी बोलायचे का तू नको बा असं करू, 4 वेळा त्याला समजून सांगायचे आणि त्या तरी पण त्यांना ऐकलं. शेवटी जे त्यांनी शेवटी घातच केला. आणि त्यांचा हा मोठा मुलगा आहे त्याचं हे आता 6वीला आहे, हा आर्यन आहे, हा 3रीला आहे आणि त्यांची मुलगी आहे ही पायाने अपंग, हिला चालता येत नाही. आणि आता त्यांचे उपजीविकाचे साधन म्हणजे फक्त आमचं लोहार काम करणे त्याच्यावरचे, दुसरं काय आम्हाला शेती आहे ना काही एका जमीन आहे का त्याच्यावर मग त्याच्यावर हे असं काही नाही. त्यांच्या मुलगी अपंग आहे, त्यांचा प्रपंच आज पूर्ण पाण्यात आहे. त्यांची मिसेस जी आहे जी आमची बहीण आहे तर त्यांचं सुद्धा आता सध्या ते ऍडमिट आहेत, त्यांना ब्लड प्रेशरचा आजार आहे. त्यांचं हे असं टेन्शन घेतल्यामुळे ते आता डायरेक्ट ऍडमिट केले त्यांना. मांजरवाडीला कशाला गेले होते? मांजरवाडीला तिथं एक अंत्यविधीचा कार्यक्रम होता. एक वयस्कर आजी होती आमच्या समाजाची, ती त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम मांजरवाडी येत होता. आम्ही तिथं सगळेजण गेलो होतो, मी होतो, आमचे इतर पाहुणे होते. परत त्या टायमिंगला तो त्याचा भाऊ ते सगळेजण आले होते. ते कधी एकत्र एवढे जण येत नाही पण त्या दिवशी सगळेजण आले. तर आम्हाला कुठली कल्पना नव्हती. आम्ही जे रेग्युलर जातोय प्रत्येकाच्या कार्यक्रमात त्याचा सहभाग घेतला. तिथून तो कार्यक्रम उरकल्यानंतर आम्ही याला आलो मांजरवाडी चौकाचे जगदंबा हॉटेल, तिथं आम्ही चहा पिण्यासाठी आलो. आम्ही दाजी इतर आमचे पाहुणे आहेत भरपूर, ते बसलो होतो. बसल्यानंतर तो हॉटेलच्या बाहेर उभा होता, आरोपी हॉटेलच्या बाहेर उभा होता. तो त्यांच्याकडेच पाहत होता. मग त्याच्या काय म्हणत होते तोपर्यंत काही तपासच नव्हता आम्हाला. मग ते दाजींना त्याने हाका मारून घेतली, म्हणलं इकडे बोलायचे तुझ्याशी. आता त्यांना हाका मारल्यानंतर ते रस्त्याच्या पलीकडे गेले ते बोलायला लागले एकमेकाशी बोलता बोलता मग मी मध्ये गेलो. म्हणलं त्यांना समजून सांगितलं मी आरोपीला सुनीलला, म्हणलं नको बा तू असं येड्याने करू नको. म्हणजे तिथं काय आरडाओरडा चालू होतं का? काहीच नव्हतं, सहज बोलत होतो, शाब्दिक चर्चा. मी त्याला समजत होतो, म्हणलं एकच गोष्ट 4-4 वेळा करण्यापेक्षा ह्या गोष्टीवर चर्चा नको, ते भांडणे नको. कोणत्या गोष्टी बोलत होते हे जे तो सांगत होता दाजीला, हा बा तू असं नको करू तसं नको करू, ही त्यांची माझ्या आधी चर्चा झाली होती. मी गेल्यानंतर त्याला डायरेक्ट म्हणलं आता मला माहिती होतं ना इथून मागची परिस्थिती काय म्हणजे कशावरून चर्चा चालली होती. मी तिथे गेल्यानंतर फक्त डायरेक्ट एवढंच बोललो का तू हे एकच गोष्ट सारखी आता गिरवत बसू नको, विषय झाला याला सोडून दे. पण त्यांनी ते ऐकलं नाही. मग म्हणले चला आपण साईडला जाऊन बोलू म्हटल्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे गेले असताना त्यांनी त्याच्या कमरेतील चाकू काढला डायरेक्ट
छातीत खूप असलं. म्हणजे ते तुमच्या दाजींना एकट्याला घेऊन गेले साहेब? नाही आम्ही सोबतच होते सगळे. बरं बरं. तुम्ही प्रत्यक्षदर्शी? प्रत्यक्षात मी होतो. मी गाडीवर होतो. गाडी इथून तर ती पिकअप इतकीच होती. मोटरसायकल 100 फूट अंतरावर होतो मी त्यांच्या. मोटरसायकल ना? हा मोटरसायकल. किती जण आणि होते चालू त्यावेळेस? हा? आरोपी किती जण होते? ते तसे मग 7-8 जण होते. मग त्यांच्यासोबत कोण कोण होतं? हल्ला करणारे कोण होते तर? हल्ला करणारे मंगल पवार आहेत, परत सुनील पवार आहे, त्यांचा भाऊ एक आहे. त्याच्या भावाचं काय नाव? प्रवीण. बर, म्हणजे आता तुम्ही तर सोबत होते, हा. बोलता बोलता डायरेक्ट हल्ला केला का? थोडी झटापट झाली? नाही झटापट म्हणजे त्यांचा भाऊ डायरेक्ट बोलला राजेंना शिवदेवी. जो मंगल आहे ना तो बोलला त्यांना. बोलल्यावर त्यांनी सुनीलने चाकूचा दाग हे करत ते तेवढे ते मंगलला ढकललं त्यांनी. मंगल पाडल्यावर हे दाजी त्याच्या मंगलपैकी जाणार का तेवढ्यात त्यांनी चाकू काढला आणि असं धरून छातीत घातलं. किती वार केले? मला तर वाटतं ते सीसीटीव्ही मध्ये दिसते. आता आमचं बहाणं हरवलं होतं. आम्ही तर काही बोलूच शकत नव्हतो तिथं. ज्यावेळेस झालं ना तर त्या सीसीटीव्ही मध्ये दिसतंय 3 वेळा त्यांनी खुपसले छातीत. हा, तर हे जे आहे ना ते जागेवर डेट झाले, म्हणजे बोललेच नाही काही. मग तुम्ही तिथं धावत गेले असेल मारताना, मग लाईव्ह होतो ना तिथं डायरेक्ट. मग ते आरोपी ते थांबले का पळून गेले का? सावकाशपणे निघून गेला. पळाला नाही, काय नाही. तो पुन्हा बघत होता अजून कोणी. त्यांनी तिथून गेल्यानंतर दुसरा त्याला न्यायला कोणतरी काय त्याचं नाव प्रकाश त्यांच्या गाडीवर बसून तो निघून गेला. मग तिथून मग तुम्ही त्यांना उचलून, म्हणजे जीव होता का तेव्हा? नाही त्यावेळेस आम्ही उचलत होतो ना, त्यांनी एक श्वास घेतला मोठ्या आणि डेट झाली. म्हणजे त्यांनी बोलले तर नाहीच, त्यांच्या छातीतनं डायरेक्ट रक्तस्राव चालूच होता सारखा. ऑफ झाली डायरेक्ट झाली. तिथं आजूबाजूला कोण जे लोक होते ते आले नाही का? मग नाही कोणीच आलं नाही. मग सगळे घाबरले. त्याच्या रिव्हॉल्वर होता. त्यांनी सगळ्यांवर जाताना पण हे केलं. त्याला पुढे पकडण्याचं ग्रामस्थांनी, जे प्रॉपर ग्रामस्थ आहे मांजरवाडीचे, त्यांनी पण प्रयत्न केला. पण त्यांना न कुणाला दाद देता तो डायरेक्ट रिव्हॉल्वर काढलं सगळ्यांना. कोणत्या गाडीने गेला तो? 2 व्हीलर वगैरे. 2 व्हीलर. मग पोलिसांनी किती जण आता अटक केलेत? आता ते मंगल आणि त्यांचा जो लहान भाऊ आहे त्यांना अटक केलेली, आणि सुनील अजून फरार. म्हणजे मुख्य आरोपी. मग हल्ला वार त्यांनीच केला होता? त्यांनी केलं आणि मंगलनी मारले त्यांना. म्हणजे वार सुनीलने केला आणि हे धरून पकडून राहिले दोघं भाऊ. बर, याच्या अगोदर कधी भांडणं झाली होती? 21 नंतर तुमचं मिटलं होतं ना? जे त्याच्यानंतर वादिवाद नाही झाला. आम्ही फक्त आता आम्ही धंदेवाईक माणसं आहे. आपलं करायचं, आपलं व्यवस्थिशीर राहायचं आणि आपण आपल्या प्रपंचाला. आपल्याला असे उद्योग नाही. सगळ्या इथं विचारा, कुठे विचारा, सगळ्यांची दाजींची वागणूक वगैरे सगळं चांगलं. हा पैलवान माणूस होता, याला पूर्ण जिल्हा ओळखते. हा एकदम त्यांच्या प्रपंचात ते सुखी होते ना, कुणाचा वाद ना काही. फक्त यांना त्यांनी त्या गोष्टीचा विरोध केला. त्यांनी ते लग्नाचं कारण काढलं त्याच्यात. हा धक्काबुक्की होऊन नाचण्यावर भांडणं झाली. त्यांनी ते कारण पुढे आणलं. 3 दिवस झाले ते कम्प्लीट. 3 तारखेला ही घटना घडली. आजचा 3रा दिवस आहे. एवढी जाऊन पोलीस यंत्रणा आपली एवढी चांगली असताना अजूनही तो आरोपी हातात नाही आलेला. आरोपी का आता एवढ्यातच कालच ते पाबळ येते होता म्हणतो. हा, त्यांचं जे गाव आहे, गावापासून 5 किलोमीटर अंतरावर पाबळ म्हणून गाव आहे, त्या गावात होतं. तर मग पोलीस यंत्रणा एवढं सांगायची त्याला लवकरात लवकर अटक करावी, एवढीच इच्छा. बघा, कितीला आहे तू? 7वीला. कुठं जाते शाळेला? इब्नगाव. आणि तू? 3रीला निमगावलाच जातो. तू रे? 6वी. आता ही 3 पोरं आजी सोडून आता गेली. त्यांना 2 मुलं आहेत. दुसरा मुलगा त्यांचा शिंगवे या गावा ठिकाणी राहतो, तिथे रहिवासी. आता धंद्यासाठी काय, हे गाव त्यांचं आहे प्रॉपर. पण आता एका गावात आमच्या लोहार कामाचा धंदा आहे. ते एका गावात एवढा धंदा नसतो. मग त्या कारणास्तव तो शिंगवे गावात राहतोय. आता सध्या हे पोरं मुलं त्यांची मंडळी ते राहत होते. त्यांचा छोटासा परिवार सुखी होते एकदम. ते काही कोणाशी वैर नाही, भांडण नाही, काही नाही. पण त्यांनी अचानक असा घटित असा म्हणजे कल्पना पण केली नव्हती तो ह्या स्टेजला जाईल. तो चाकूने जे हल्ला केला तो चाकू सोबत घेऊन गेला का? चाकू सोबत घेऊन गेला. मोठा चाकू होता. त्याने सोडलाच नाही. तो आज मुठ होती त्याला. म्हणजे तो आता सावकाश गेला ना. आता आम्ही त्या बाणीत पाहिलं का आता हे दाजींना पाहणार का त्याला पाहणार. पहिलं आम्ही म्हणलं त्याला आज नाही पकडून दाजींना उचलायचा प्रयत्न केला, पण ते ऑफ झाले होते. त्यावेळेस त्याच्याकडे पाहिलं ना तो सावकाश चालला होता. पळाला नाही, काय नाही. एकदा आणि पुन्हा परत कुणावर तरी असा बाकीच्या समाजाच्या लोकांकडे पाहत होता. कोणी ते पकडायला का त्याला, म्हणजे असं चाकू दाखवता दाखवला सगळ्यांना त्यांनी.
मग त्या कारणामुळे कोणी गेलं नाही मध्ये बघायला. उचलायला पण कोणी आलं नाही. जेव्हा मी पळत आलो त्यांना उचललं आणि मग हॉस्पिटलला आणलं. त्याच्या आधी ते ऑफ झाले होते. त्यांना तो जो आरोपी आहे सुनील मारुती पवार याच्यावर जर चौकशी केली तर याच्यावर इथून मागे भरपूर गुन्हे दाखल. म्हणजे अट्टल सराईत आहे का? हा सराईत गुन्हेगार आहेत. काय काय केलं त्याने चोरी लुटमारचा असेल किंवा हे माणसांचं असेल हे गुन्हे आहेत. मानवी तस्करी मधला तो आरोपी मेन. अच्छा, मग त्याच रागातून त्यांनी हे करून केलंय कृत्य. दीदी काय म्हणजे पायाचं काय आजार आहे का? काय होतंय? त्यांना उभं राहत आहेत. उभं राहत आहेत ना, चालतात. नको राहू दे तिची मनस्थिती नाहीये. वडिलांची आठवण येते तिला. मग अशी पण रडत होती. इकडे तिकडे कोपऱ्यात बसून राहते सारखे. त्यांना समजत त्यातल्या त्यांच्या यांची जी मम्मी त्यांना पण आजार आहे. त्यांना काय पप्पाची आठवण येते तिला. अजून माहिती सांगितली नाही. त्यांच्या मुलांवर एवढा जीव होता त्यांचा प्रमाणाच्या बाहेर. प्रत्येक क्षणी त्यांची मुलं त्यांच्या कुणाच्या घरी सारखे त्यांच्या जवळच धमकी देतो असं म्हणतो. त्याला लवकरात लवकर अटक करावं. कुणाकडून फोन वगैरे म्हणजे असं बातमी कोणी पसरायला लागली. त्याच्यामध्ये रुपया जोडून कसं तरी एक प्रपंच चालला होता आणि त्यात अशी घटना घडली. आज हे पूर्ण कुटुंब निराधार झाले. पुढे जायचं. त्यांना सांगायचं पण नाही धरलं पाहिजे. बाकी काही कौल पटकन. पण माझ्या बाप्पा माझी जिम्मेदारी होती. माझ्या पप्पाला जाऊ नको नको. तिथे एवढे का तिचे पप्पा तिचं सगळं होतं. पप्पा जास्त जीव होता असं दिसतं. जास्त ते आणि तिच्या बाळाचं जुन्या कशी आहे ते लोकांना माहिती नाही. आणि तिच्या बापाचा जास्त तिला आदर होता. आणि ती कोणत्या जीवर राहणार आहे. आमच्या डोळ्यासमोर त्याला फाशी दिली पाहिजे एवढंच मान्य.